ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 421 ते 440 श्लोक 36 ते 40। असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मति वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायत। एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी न रिगती कही तया ना कळे ही आम्ही न मनुकाये परियोग नियमाची या वाटा न वचिजे के वैराग्याची सेन करिजे केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी यया झाली या मानसा कही युक्तीची कामी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे मनोनी मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो तरी योग साधन चितुके के अवघेची काय लटिके परी आपण या अभ्यासून ठाके हेची म्हण अंगी योगाचे होय बळ तरी मन के तुले चपळ कायम दादी हे सकळ आपुनो हे तेथ अर्जुन म्हणे निके देव बोलती ते न चुके साचेची योग लेसी न तुके मनोबळ तरी तोची योग कैसा केवी जाणो आम्ही ये तुले दिवस याची मातुही नेणो म्हणून मना तेजी म्हणो अनावर हा आता आघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जागलाजी। अर्जुन वाच आयती श्रद्धयोपेतो योगात चलित मानस अप्राप्य योग संसिद्धि कामगतिं कृष्ण गच्छति कच्छिन्नो भयवित् भ्रष्टश् छिन्न भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढ ब्रह्मण पथि एतन्मे संशयं कृष्ण छित्तामर्हस्य शेषत। त्वदन्य संशयस्यास्य छित्ता न ह्युपपद्यते परी आणिक एक गोसाविया मज संशय असे साविया तो तू वाचुनी फेडावया समर्थू नाही म्हणून सांगे गोविंदा कौणू एक मोक्ष पदा झुंबत होता श्रद्धा उपाय विना इंद्रिय ग्रामोनी निघाला
आस्तेची या वाटे लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागुतेन येववेची. ऐसा आस्तू गेला माझारीची आयुष्य भानू. जैसे आकाळीचे आभाळ आळूमाळूस पातळ, विपाय आले केवळ वसेना वर्षे. तैसे दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलगठेली. आणि अप्राप्ती ही सांडवली, श्रद्धा तया ऐसा दोला अंतरला काजी. जो श्रद्धेच्या समाजी, बुडाला तया होजी कवण गती. श्री भगवान वाच, पार्थत नैवेय नामुत्र, विनाशस्तस्य विद्यते. नहि कल्याण कृत्कश्चित्, दुर्गतिं तात गच्छति. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था. तया मोक्ष वासुनी अन्यथा गती आहे गा. परी एतुलेच एक घडे, जे माझारी विसवावे पडे. परी ऐसेनी सुरवाडे, जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता. तरी दिवसा आधी ठाकिता, सोहम सिद्धी. परी ते तुला वेगू नवेची, म्हणून विसावतरी निकाची. पाठी मोक्ष तव तैसाची ठेविलासे. राम कृष्ण हरी.